हॅलो, जान्हवी शिरोडकर हिच्यासाठी जोरदार टाळ्या होते. या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा परफॉर्मन्स तिने सादर केला. खरं तर या अभंगामध्ये आहे माऊलीची आर्त हाक आणि रखुमाई विठुरायाच्या नात्याचं अद्भुत सौंदर्य दाखवणारा हा सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर केला. आणि यानंतर येते ती अन्वी शिरवडेकर आणि एका बालसुलभ अशा बालगीतावर ती हा डान्स करणार आहे. अगोबाई भगुबाई या बालगीताच्या मधुर शब्दामध्ये निसर्गाचं सौंदर्य तर आहेच, कल्पनाशक्तीची उंच भरारी आहे आणि बालमनाचा स्वच्छ निर्मळ आनंद आहे. या गाण्याच्या तालावर या लहानगीच्या गोजीर पावलांनी हसरी चेहऱ्याने उत्स्फूर्त हालचाली आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलवेल. तर जोरदार एकदा काळ्या उडे अन्वीसाठी अन्वी शिरवडेकर सादर करताय अगोबाई भगुबाई. ढोल्या ढोल्या ढकराक ढुम ढुम ढुम. वीसबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, वीसबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर चमचम खडी. अगबाई ढकबाई अगबाई ढकबाई लागली कळ, ढकला उन्हाची केवढी जळ, थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगबाई ढकबाई अगबाई 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 ढकबाई. जमिनीचे उघडून दार, गोड गोड बेडकाची बडबड हार. खोल खोल जमिनीचे उघडून दार, गोड गोड बेडकाची बडबड हार. मुंबईला टपक्याचा करूया तलाव, मुंबईला टपक्याचा करूया तलाव, साबू बिबू नको थोडा चिखल गाव. अगबाई टकबाई अगबाई अगबाई लागली कळ, ढकला उन्हाची केवढी जळ, थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगबाई ढकबाई अगबाई
खरंच अगोबाई डगोबाई अन्वीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि एकापेक्षा एक असा भारदार या ठिकाणी नृत्य सादर करतायत ही आमची या शिवडा हायस्कूलची मुलं. आणि आता आपल्या कार्यक्रमात लय सौंदर्य आणि उत्साहाची एक झळाळती स्वप्नवत झलक अवतरत आहे. अप्सरा आली अगदी इंद्रलोकातून खाली. तर या ठिकाणी अप्सरा आली घेऊन येते आराध्या मस्कर. ही छोटी मुलगी आराध्या या गाण्यातून आपलं नृत्य सादर करत आहे. आराध्यासाठी अगदी या छोट्या मुलीसाठी पहिल्या टाळ्या झाल्या पाहिजे. नंतर तिचा आपण परफॉर्मन्स तर बघणारच आहोत. अगदी मला वाटतं की अप्सरा अगदी इंद्रलोकातून आल्यासारखीच आपल्या समोर अवतरते आणि तिच्या परफॉर्मन्ससाठी आपण जोरदार शुभेच्छा देऊया. सुरू. जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी कौतुक होतंय आराध्या मस्करीचं. आणि आराध्यासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुदेश कराळे यांच्याकडून रोख रुपये 100 आराध्यासाठी. मित्र, आता आपल्या कार्यक्रमात शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्वाला दगदगून पेटणार आहे. कारण आता येथे मावळा जागा झाला र हा केवळ एक डान्स नाहीये किंवा गाणं नाहीये, तर मावळ्यांच्या शौर्याचा हुंकार आहे. आणि
छत्रपती शिवरायांच्या स्वप्नांचं जिवंत प्रतीक आपल्या समोर घेऊन येते सृष्टी शिरोडेकर. जोरदार टाळ्या देऊया सृष्टीचं आणि तिच्या परफॉर्मन्स साठी जोरदार टाळ्याने तिचं स्वागत करूया. 2 तासांच्या गजरात रणसिंहाच्या गर्जनेने मावळ्यांचा पराक्रम दाखवणारा हा नृत्याविष्कार सादर करते मावळा जागा झाला र सृष्टी शिरोडेकर.
जोरदार टाळ्या सृष्टीसाठी. आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातील प्रत्येक आईला असं वाटतं की असा पुत्र, असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा. तो जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि त्यांच्या सर्व शिलेदारांसाठी हा परफॉर्मन्स सादर केला. आणि मी या ठिकाणी आराध्य मस्कर हिच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. आपले विबा सावंत साहेब यांनी या छोट्या मुलीसाठी रोख रुपये 200चं पारितोषिक दिलेलं आहे. खरोखरच सुंदर असा मगाचा परफॉर्मन्स होता. मी अभिनव नाडकर्णी यांना विनंती करतोय की या छोट्या मुलीला स्टेजवर जाऊन हे पारितोषिक द्यायचं आहे. जोरदार टाळ्यामध्ये विभा सावंत आमचे मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्यासाठी की खरंच एक शिवडा गावचे सुपुत्र या ठिकाणी आमच्या छोट्या मुलांचा कलांचा या ठिकाणी आदर करतायत. आणि पुढचा परफॉर्मन्स घेऊन येतात आता आपल्या कार्यक्रमात शक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास यांचं एक तेजस्वी रूप अवतरणार आहे. मित्र, हा केवळ एक नृत्याचा आविष्कार नाही तर मातृशक्तीचा अखंड तेजाचा असा भावपूर्ण जयघोष या ठिकाणी घेऊन येत आहे. 2 तासांच्या जोशात आणि लयबद्ध पावलांमध्ये आई अंबेचं सामर्थ्य आज आपल्या समोर साकार होणार आहे. आणि आपल्या समोर येते धनश्री, सृष्टीची बहीण. मित्र, धनश्री आणि सृष्टी शिरवडेकर या ठिकाणी जो आत्ताचा परफॉर्मन्स झाला तो सृष्टी शिरवडेकर आणि तिची मोठी बहीण इयत्ता 9वी आणि मगाशी जो परफॉर्म झाला ती सृष्टी आमच्या शिवडा ओटोसवाडी प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता 4थी मध्ये शिकते. आणि विशेष मी आठवण करून देईन, या दोन्ही मुलींकडे बघितल्यावर आमचे मित्र, आपले या मंडळाचे अगदी जवळचे कार्यकर्ते होते, शिलेदार होते, गजानन शिरवडेकर, कैलासवासी गजानन शिरवडेकर यांच्या या दोन्ही कन्या आयुष्याच्या या आमच्या प्रवासामध्ये गजानन शिरवडेकर आमची साथ मात्र अर्ध्यावर सोडून गेले, पण त्यांच्या स्मृती ह्या आमच्या मनामध्ये कायम जिवंत आहेत. आणि या छोट्या त्यांच्या दोन्ही कन्या या ठिकाणी आमच्या या स्टेजवर परफॉर्मन्स सादर करतायत. जोरदार टाळ्या होऊ दे सृष्टीसाठी. आणि आता येते ती धनश्री शिरवडेकर, आई अंबे जगदंबे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया धनश्रीचं. अपार
धनश्री तिथे थांबायचं आहे, तुझ्यासाठी त्या ठिकाणी पारितोषिक आली. मी प्रसाद सावंत यांना विनंती करतोय की या ठिकाणी आपल्या हस्ते पारितोषिक त्यांना द्यायचं आहे. प्रसाद सावंत आणि शिवराम केली, तुम्हाला दोघांनाही मी या ठिकाणी विनंती करतोय. या ठिकाणी धनश्रीसाठी विवा सावंत साहेब यांच्याकडून रोख 500 रुपये, आत्माराम सावंत यांच्याकडून रोख 200 रुपये, संतोष चाळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच पूजा नाडकर्णी यांच्याकडून 100, सुदेश कराळे यांच्याकडून 100 रुपये, शरद सदडेकर यांच्याकडून 100 रुपये, प्रसाद सावंत यांच्याकडून रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धनश्री तुझ्यासाठी या ठिकाणी शिवराम केनी यांच्याकडून रोख रुपये 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अशोक कोकाटे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. मी आमच्या मंडळाचे श्रीकांत तेली यांच्याकडून रोख 100 रुपये. श्रीकांत तेली या ठिकाणी आहेत का? पुढे शिवराम केनी आणि प्रसाद सावंत यांच्या हस्ते हे रोख पारितोषिक वितरित होत आहे. धन्यवाद. आणि इयत्ता 9वी मध्ये शिकणारी ही आमची धनश्री, हिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर पुढचा परफॉर्मन्स लगेचच येतोय. तन्मय लक्ष्मण गावडे याच्यासाठी हे पारितोषिक आहे. हे मंदार मधुकर परब आणि तन्मय गावडे यांनी आमच्या मंडळातर्फे दिलं. मगाशी जे अभंग गायनासाठी जी तबला साथ दिली होती ती तन्मय गावडे आणि मंदार परब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. मंडळातर्फे दिलं जाणार हे पारितोषिक आहे. मित्र, मगापासून शिवडा हायस्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी कलाविष्कार सादर करतायत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमच्या शिवडा हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र वरपे सर आपणास विनंती करतोय की या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने स्वप्नील तांबे सर, मला वाटतं स्वप्नील तांबे सर म्हणजे इंग्रजी विषयाचे विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि स्वप्नील तांबे सर, तुम्हाला मंडळाच्या वतीने गुलाब पुष्प देताना आम्हाला निश्चितच आनंद होतोय आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी शिवडाव गावाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर पुढचा परफॉर्मन्स घेऊन येते धनश्री आणि तिच्या साथी मेरे राम आएंगे. ज्या गाण्याने संपूर्ण भारताला वेळ लावलं त्या गाण्यावर नृत्याविष्कार सादर करतायत धनश्री आणि तिच्या सर्व साथी. छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाएगा, फूल बिछाए राम आएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाएगा, फूल बिछाए राम आएंगे.
यानंतर पुढचा परफॉर्मन्स घेऊन येते श्रावणी मस्कर. ताल, भाव आणि रंगाच्या संगमातून हा नृत्याविष्कार आपल्या समोर उलगडणार आहे. नटरंग उभा. चला तर मग या दमदार सादरीकरणासाठी भरभरून टाळ्यांचा गजर करूया. श्रावणीचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. नटरंग उभा, नटरंग. या ठिकाणी मगापासून आपण बघतोय शिवडाव हायस्कूल आणि शिवडाव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भारदार असा कलाविष्कार सादर केला आणि आपल्या सादरीकरणातून आपल्या सर्वांची निश्चितच मन जिंकून घेतले. या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या शिक्षकांचे, पालकांचे आम्ही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि या मगापासून जे वेगवेगळे परफॉर्मन्स सादर करतायत त्यामध्ये जान्हवी, अन्वी, त्यानंतर सृष्टी, धनश्री आणि नटरंग सादर केलेली आताची श्रावणी, या सर्वांनी एकदा स्टेजवर यायचंय. तुमच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक प्रसाद सावंत यांच्याकडून आहे. मी पुन्हा एकदा नाव वाचतोय. जान्हवी, अन्वी, आराध्या, सृष्टी, धनश्री आणि श्रावणी तिचे ना, श्रावणी मस्कर. हा, 6 जणांनी. किती एकूण तुम्ही? 1 2 3 4 5 जे सिंगल परफॉर्मन्स सादर केला होता त्यांच्यासाठी मी मकरंद सावंत यांना विनंती करतोय की या ठिकाणी केतन, राजू, दीपक, ऋग्वेश या ठिकाणी यायचंय सर्वांनी. आपण गोट्या या ठिकाणी यायचे सर्वांनी. आपण ह्या मुलांचं कौतुक तुमच्या हस्ते व्हायचं का, ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून हा कार्यक्रम करण्यासाठी हॅलो हॅलो सृष्टी गजानन शिरोडेकर, हर्षाली आत्माराम लाड, आराध्या मंगेश मस्कर, सिद्धी सुदेश कराळे, धनश्री गजानन शिरोडेकर, अंश सकाराम तेली, स्वरा चंद्रकांत शिरसाट, जान्हवी गजानन शिरोडेकर, अन्वी गजानन शिरोडेकर,
आणि यश अविनाश करंगुटकर या विद्यार्थ्यांनी लगेच स्टेजवर यायचं आहे. यश अविनाश करंगुटकर याचा त्या ठिकाणी सन्मान होतोय श्री केतन सावंत यांच्या हस्ते. श्री अन्वी गजानन शिरोडेकर यांचा सत्कार सन्मान करायचा आहे चेतन साटम यांनी. जान्हवी गजानन शिरोडेकर, ऋग्वेश सावंत हे या ठिकाणी सत्कार करतील. जरा टाळ्या वाजवायच्या आहेत प्रेक्षकांनी. त्यानंतर स्वरा चंद्रकांत शिरसाट दीपक सावंत सन्मानित करत आहेत. श्री अंश सकाराम तेली याला सन्मानित करत आहेत नितीन वाडेश. धनश्री गजानन शिरोडेकर यांना सन्मानित करत आहेत सुदेश कराळे. सिद्धी सुदेश कराळे यांना प्रदीप सरांना विनंती करतो की त्यांनी सिद्धीला पारितोषिक द्यायचं आहे आणि सन्मान पत्र द्यायचं आहे. आराध्या मंगेश मस्कर, अशोक कोकाटे यांना विनंती करतो की हर्षाली आत्माराम लाड, सृष्टी गजानन शिरोडेकर, प्रदीप सर आपण यांना सन्मानित करायचं आहे. हर्षाली आत्माराम लाड, चिन्मय तेली, तिचं नाव काय? हर्षलला देत ना. चिन्मय तेली याच्या हस्ते सरळ असेल. अभिनंदन हर्षाली. सुरेश साटम यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते हे सन्मानपत्र आणि पारितोषिक या ठिकाणी वितरित व्हावं. अभिनंदन श्रावणी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की. त्या ठिकाणी छोटासा सत्कार समारंभ आणि नेहमीप्रमाणे मान्यवरांचे